राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहितदादा पवार आहेत। दादा, काल सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचं नाव यादीतनं वगळलं। आसाममध्ये ते शपथविधीसाठी गेलेले होते आणि गुवाहाटीच्या एका हॉटेलमध्ये त्यांनी वहिनींची भेट घेतली आणि वहिनींसमोर त्यांनी आपली नाराजी जी आहे ती बोलून दाखवली। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे पक्षामध्ये अस्वस्थ आहेत अशा पद्धतीची एक चर्चा आहे। चर्चा कुठं आता सिद्ध झालंय ना। एक तर पक्षाली त्यांना बाहेर काढलेलं आहे, आता ते काय करतात हे आपल्याला बघावं लागेल। तो दुसरा पक्ष असला तरी पक्षाचा आता निर्णय त्यांना डिमोट केलंय। म्हणजे पूर्वी फार मोठं पद होतं, आता त्यांना छोटं पद दिलंय। आता ते त्या बाबतीत ते स्वतः काय करतात आणि पार्टी काय करतं हे ते बघण्यासारखं आहे। तुमच्यावरती सुनील शेळकेंनी आता टीव्ही9शी बोलताना एक प्रतिक्रिया दिली की 2029ला बारामतीमधून तुम्ही काँग्रेसचे उमेदवार असणार आहात, त्यासाठीच तुम्ही दिल्लीमध्ये जाऊन राहुल गांधींची भेट घेतली। मी भेट कशासाठी घेतली होती सुनील शेळकेंना कळत नाही का? त्यांच्या नेत्या या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, तुम्ही सत्तेत आहात। फक्त 20-25 कोटीचा निधी मिळावा म्हणून तुम्ही सत्तेत बसलाय, पण भाजप जो सत्ताधारी पक्ष आहे घेतलं का ते सीबीआयकडे हा केस गेला का? दादांची FIR स्वीकारली का? त्यामुळे दादांच्या बाबतीत डोळ्यात पाणी आणून नुसतं लढण्यापेक्षा लढायला शिका। त्यामुळे उद्याचं काय तुम्ही तत्वज्ञान नका सांगू, आता तुम्ही सत्ताधाऱ्यामध्ये आहे, दादांना न्याय कसं करता देता यासाठी काय प्रयत्न केले ते लोकांना सांगा। ते म्हणतात की रोहित पवारांना 2 राष्ट्रवादी एकत्र येऊ द्यायचे नाही। अरे हे उलट आमचं स्वागत आहे, पण भाजप सोडा आणि या ना, आम्ही स्वागत करू ना। भाजप बरोबरच गेलं पाहिजे हा असं का? त्यामुळे ज्या भाजपली दादांना आतापर्यंत न्याय नाही दिला, तुमच्या सरकारने न्याय नाही दिला, त्याच भाजप बरोबर जाऊन बसायचं मांडीला लावून फक्त स्वार्थासाठी, हे स्वाभिमानी लोकांना जमत नाही। हे तुम्हाला जमत असेल। ते असं म्हणतात की काँग्रेसमधून तुम्ही बारामतीची 29ची निवडणूक लढवणार। काय भविष्य कळलं त्यांना? आता आधी म्हणायचं की मी भाजप बरोबर जाणार होतो, आधी म्हणायचं मी इकडे जाणार होतो। त्यामुळे उगाच काहीतरी फापट पसारा बोलण्यापेक्षा सत्तेत आहात ना, दादांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करा, बाकी उगाच टाइमपास करू नका। पाहतोय की सुनील शेळकेंनी सत्तेमध्ये आहात तर अजितदादांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा, टाइमपास नको अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिल्यास पाहायला मिळते। कॅमेरावर विकी चव्हाण, प्रदीप कापसे, टीव्ही9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही9 मराठी, एकमेव।